आमचं कामाख्या देवीचं दर्शन झालंय। आता मी सध्या या हायवेवरून जे डेकेथलॉन आहे त्या डेकेथलॉनला थोडीशी शॉपिंग करण्यासाठी चाललोय। त्यानंतर मग आपण तिथून शिलाँगसाठी निघणार आहोत। गोलपारा गुवाहाटी रोड आहे, त्या रोडवरती आजरा येथे हे डेकेथलॉन आहे। तुम्ही फ्री पार्किंग येथे पाहू शकता। येथील ओपनिंगचं टायमिंग हे सकाळी 9 वाजताच आहे, तर क्लोजिंगचं टाइम हे रात्रीचं 9 वाजताच आहे। एंट्रन्सच्या बाहेर जे कॅम्पिंगसाठी टेंट लागतात ते तुम्ही ते पाहू शकता। एक 2,500 पासून ते 15,000 रुपये याची रेंज आहे। प्रत्येकाची साईज वगैरे अलग अलग, तुम्हाला जसे पाहिजे तसे कॅम्पिंगसाठी तुम्ही घेऊ शकता। या स्टोअरचं टायमिंग हे सकाळी 9 वाजताच आहे, परंतु आम्ही थोडंसं लवकर आलो होतो, त्यामुळे आम्हाला बाहेर 10 मिनिटं वेट करावा लागला। फायनली शार्प 9ला हे गेट उघडलं आहे। मिशेल लेक्लार्क या फ्रेंच व्यावसायिकाने 1976 मध्ये डेकेथलॉनची स्थापना केली होती। आज जगात सर्वात मोठं क्रीडा साहित्याचं किरकोळ विक्रेता म्हणून डेकेथलॉनला ओळखलं जातं। जगामधील 79 देशामध्ये डेकेथलॉनचे जवळजवळ 2082 स्टोअर आहेत। या सेक्शनमध्ये तुम्हाला बॅग तसेच पाणी बॉटल वगैरे पण पाहायला मिळतील, जे की ज्या बॅग आहेत त्या बॅग तुम्हाला एक 20 लिटरपासून ते 90 लिटरपर्यंत पाहायला मिळतील। आणि ह्या ज्या पाणी बॉटल आहेत त्याची MRP 299 आहे, परंतु त्या तुम्हाला 99 रुपयामध्ये मिळतील। तसेच बाकीच्या ज्या 1.5 लिटरच्या वगैरे बॉटल आहेत त्या तुम्हाला 1,500, 1,200, 1,300 पर्यंत मिळून जातील। येथे ज्या बॅकपॅक आहेत त्या बॅकपॅकमध्ये तुम्हाला एक 299 पासून ते 5,999 पर्यंतची रेंज पाहायला मिळेल। त्यामध्ये अलग अलग लिटरमध्ये तुम्ही अलग अलग रेंजमध्ये बॅग घेऊ शकता। या सेक्शनमध्ये तुम्हाला सँडेल तसेच ट्रेकिंगसाठी हायकिंगसाठी लागणारे शूज वगैरे आहेत ते मिळतील। तसेच सॉक्स वगैरे पण ते तुम्ही येथे घेऊ शकता। येथे जे शूज अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला त्याची रेंज ही 1,500 पासून एक 15,000 रुपयापर्यंत पाहायला मिळते। येथे तुम्हाला जे मेन आणि वुमेनसाठी लागणार जे शॉर्ट्स, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॅज्युअल ट्राउझर वगैरे आहेत ते पण पाहायला मिळतील। तसेच शर्ट आणि स्विमिंग वेअर पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील। येथे तसेच तुम्हाला जॅकेट्स आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जे थर्मल वगैरे आहेत तसेच ग्लोव्ज वगैरे आहेत ते पण तुम्हाला येथे मिळतील। तसेच फ्लीस आणि हुडीज पण तुम्हाला इथे अवेलेबल असतील।
स्वेटर पण तुम्हाला वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील। ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही इथे चष्मे, टोपी आणि सॉक्स तसेच ज्या पाणी बॉटल वगैरे आहेत त्या पण घेऊ शकता। मसाजर पण तुम्हाला इथे अवेलेबल असतील। तसेच जे मायक्रोफायबर टॉवेल असतात ते पण तुम्हाला इथे मिळतील। स्टोअरमध्ये तुम्हाला सायकलिंग, स्केटिंग तसेच फुटबॉल, क्रिकेट, स्विमिंग, बॅडमिंटन आणि टेनिस वगैरे आहेत। तसेच ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी लागणारे जे साहित्य आहे ते सर्व साहित्य तुम्हाला ते पाहायला मिळेल। त्यामध्ये जे वेगवेगळे ब्रँड आहेत त्यामध्ये डोमियोस, केचुआ, रॉक रायडर तसेच बिटवीन, कॅपरलॉन हे पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तुम्ही या स्टोअरमध्ये जी पण वस्तू घेत आहे ती तुम्ही इथे ट्रायल करून बघू शकता। इथे साईडला ट्रायल रूम पण आहे ज्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे पण साईज वगैरे पण व्यवस्थित बघून घेऊ शकता। तसेच बाकी जे स्पोर्ट्स सामान तुम्ही घेताय ज्यामध्ये सायकलिंग वगैरे असेल तर तुम्ही ती चेक वगैरे करून इथे घेऊ शकता। स्पोर्ट प्रोडक्टमध्ये तुम्ही इथे सायकल तसेच होम जिम त्यामध्ये ट्रेडमिल वगैरे पण इथे घेऊ शकता। योगा मॅट मिळतील। तसेच जे डंबेल्स वगैरे आहेत ते पण तुम्हाला इथे मिळतील। तसेच बॅडमिंटन आणि टेनिसचे रॅकेट पण तुम्हाला इथे मिळतील। गोल्फचे किट तसेच जे बॅटबॉल आहेत त्याचे क्रिकेटचे किट पण तुम्हाला इथे भेटतील। तसेच स्लिपिंग बॅग, हॉकी, कॅरम, फिशिंगसाठी लागणारे नेट वगैरे तुम्हाला इथे भेटतील। तसेच हॉर्स रायडिंगसाठी लागणारे जे साहित्य आहे ते पण तुम्ही या स्टोअरमध्ये घेऊ शकता। इथे खेळाचे साहित्य तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल। प्राइस रेंज थोडीशी बाहेरच्या पेक्षा जास्त आहे, परंतु येथील जे सगळं साहित्य आहे ते एकदम टिकाऊ असतं। जे ट्रेकिंग पॅन्ट आणि जे शूज वगैरे पण असतात ते तुम्हाला किती जरी रफली यूज केलं तरी 3 ते 4 वर्ष तुम्हाला आरामशीर जातील। जेव्हा पण तुम्ही डेकॅथलॉनला खरेदीसाठी येताय तेव्हा तुम्हाला इथे एक अप्रॉक्स 1.5 ते 2 तास लागतील, कारण स्टोअरची साईज मोठी असते आणि ज्या तुम्ही वस्तू घेताय त्या तुम्हाला ट्रायल वगैरे करायला त्यामध्ये तुम्हाला वेळ लागतो। जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल, ट्रेकिंगची आवड असेल आणि जर तुम्हाला एकदम उत्तम दर्जाचे जर साहित्य सर्व हवं असेल तर तुम्ही या स्टोअरला भेट देऊ शकता। आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पुणे, मुंबई वगैरे आहेत, जे काही मुख्य शहर आहेत तिथे प्रामुख्याने तुम्हाला डेकॅथलॉन पाहायला मिळेल। इथे तुम्ही प्रोटीन बार तसेच चॉकलेट वगैरे आहेत, तसेच एनर्जी ड्रिंक वगैरे आहे तेही तुम्ही इथे घेऊ शकता। आपण ह्या खरेदीनंतर शिलाँगकडे निघणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय। लवकरच भेटूया नवीन भागामध्ये। धन्यवाद।